जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित शिवपुत्र संभाजी छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान मासानिमित्त आपण या पुस्तकाचे वाचन गेल्या 1 महिन्यापासून करत होतो. आपल्या या वाचन सत्राचे आजचे हे शेवटचं पुष्प आहे आणि आपल्या या शेवटच्या पुष्पाला मार्गदर्शन देण्यासाठी श्री विकास आडे सर आपल्यात उपस्थित आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद प्रतीकजी. पुन्हा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. जय शिवराय. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानद्वारा आयोजित धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त डॉक्टर कमल गोखले यांचं शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचं वाचन प्रतीकजी पात्रे करत होते. आज आपलं 29वं पुष्प आहे आणि आजचा आपला हा समारोपीय कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम या कार्याशी आणि या प्रतिष्ठानशी मी जे जोडलो ते आमचे शिवाजी काळे यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यात जोडण्याची संधी दिली आणि 29 दिवस काहीतरी चांगलं ऐकण्याची, चांगल्या लोकांशी जोडण्याची संधी दिली. मला जसा वेळ मिळत होता मी तसं रुजू होत होतं आणि दररोज जे शिवप्रेमी होते अनुमोदनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत होते, तर प्रतीक पात्रे पुस्तकाचं वाचन करत होते. प्रत्येकाने आपापल्या जे ज्ञान होतं, जी माहिती होती, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांच्या कार्याची, पराक्रमाची, गुणांची सर्व माहिती इथे देत होते. आणि त्या अनुमोदनाच्या माध्यमातून वेगवेगळे पैलू जे आहेत महाराजांचे, त्यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे, संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, जिजामाता असतील, सर्वांचं त्याच्यामध्ये कार्याचं, कर्तृत्वाचा उल्लेख होत होता. आणि या निमित्तानं रोज 1 तास एक चांगल्या कार्यक्रमासाठी जात होता. सर्वप्रथम मला जी संधी दिली आणि आपण जे सर्व ऐकताय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यामुळे मी ही जी काही सगळी आता माहिती दिली याच्यावर मी बोलणार नाही. कारण मी शिवाजी काळे यांच्याशी बोलणं झालं असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला सगळ्यांनाच इतिहास माहित आहे, म्हणजे सगळ्या घटना माहित आहे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर संभाजी महाराजांच्या पराक्रमापर्यंत. त्याच्यामुळे जे 28 दिवस सांगितले गेले त्याच्यामधलं मी आता काही सांगणार नाही. मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त आपण जे चर्चा करायला पाहिजे या समारोपाच्या निमित्तानं त्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. मला काही फार इतिहासाची माहिती असं नाही, पण मागील 2 वर्षापासून मला या इतिहासाची फार आवड निर्माण झालेली आहे. आणि इतिहास माहीत असल्याशिवाय तुम्ही इतिहास घडू शकत नाही याची जाणीव असल्यामुळे मी आता मागील 2 वर्षापासून जितके काही युट्यूबवर व्हिडिओ असतील इतिहासाचे, भारत एक खोज असेल, आणि मी नुकतंच जे लहाने सरांनी आता व्याख्यान घेतलं होतं तर त्यांच्यासोबत मी अमरावती इथे जे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज थॉट्स अँड मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे, तर त्याला ऍडमिशन घेतल्यापासून शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली. तर त्यानिमित्तानं मी फक्त तुमच्याशी संवाद साधणार आहे. सर्वप्रथम मी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, आपले संभाजी महाराज या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. यासोबतच जे शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे असे आपले सगळेच समाज सुधारक थोर पुरुष, त्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आणि सगळे समाज सुधारक ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातेच्या विचाराचा वारसा चालला त्या सर्वांना मी या निमित्तानं स्मरण करतो. 29वा पुष्प आहे. 28 पुष्प या अगोदर अनुमोदनाच्या माध्यमातून झालेले आणि वाचनाच्या माध्यमातून झालेले आहे. त्या पुष्पाच्या माध्यमातून एक चांगला विचारांचा गुच्छ या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानने इथे तयार केलेला आहे आणि त्या विचाराचा सुगंध दरवळतोय. आज आपण पाहिलं की एक चांगल्या 8:30 वाजले 9 वाजले की लोकांना भरपूर कामं असतात, प्रत्येक ठिकाणी आपला इंटरेस्ट असतो. मी नेहमी अवध ओझा म्हणून एक इतिहासकार आहेत, मोटिवेशनल स्पीकर, त्यांचे व्हिडिओ पाहत असतो. तर ते सांगतात की माणसाचा इंटरेस्ट कशात त्याच्यावर माणूस आकारला येतो. तुमचा इंटरेस्ट महत्वाचा आहे. इंटरेस्ट जर असाल तर तुम्ही वेळ काढता, सवड काढता, निवड करता, आणि इंटरेस्ट नसेल तर मग कारण शोधता. मला वाटते या 29 दिवसामध्ये जे जे लोक जॉईन झाले असतील ते आपला कोणी कामात असेल, कोणी प्रवासात असेल, परंतु जे जे रुजू झाले खास करून ज्यांनी हे पुस्तकाचं वाचन केलं आणि शिवा काढे दररोज या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन करणे, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे, एक चांगलं सामाजिक उपक्रम ते राबवत होते. सर्वप्रथम जे जे मावळे याच्यात सहभागी झाले असतील
मी तर कधी कधी रुजू व्हायचो, पण नित्यनेमानाचे काम करत होते. त्यांना मी खरंच मानाचा मुजरा करतो. एक चांगला उपक्रम त्यांनी राबवला. कारण चांगलंच हे नेहमी शिकवावं लागते. चांगल्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक एकत्र यावं लागते. मी नेहमी सांगतो की चांगल्या गोष्टी म्हणजे शिकवाव्या लागतात, चुकीच्या गोष्टी माणसाला कधीच शिकवाव्या लागत नाही. म्हणजे अच्छा तो बोना पडता आहे, बुरा तो अपने आप निकल कर आता है. आपण पाहत असेल की नेहमी बेशरम असेल, गाजर गवत असेल, कधी पेरावं लागत नाही. ते आपोआप निघते. शेतामध्ये शेतकरी माणूस नेहमी आपला बियाणे पेरतो, त्याला खत देतो, तरी आपलं पीक येत नाही. परंतु जे नको याला, तण असेल, गवत असेल, गाजर गवत असेल, ज्याला निंदणी करावी लागते, फवारणी करावी लागते, डवरणी करावी लागते, तर त्या गोष्टी येत राहतात. आपल्यामध्ये तसंच आहे. आपण चांगल्या गोष्टी आपल्याला मग कीर्तनं घ्यावं लागतात, प्रवचनं घ्यावं लागतात, त्याला गर्दी कमी असते. आणि डीजे सारखे वाद्य असतील, नाचण दारंगा असेल, त्याला जास्त गर्दी होते. पूर्वीपासून समाजामध्ये असं चाललेलं आहे की चांगल्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, चुकीच्या गोष्टी शिकवाव्या लागतात. चुकीच्या गोष्टी शिकवण्याचे कुठेच क्लासेस नाही. दारू कशी प्यायची, तंबाखू कसा खायचा, याचे कुठेच क्लासेस नाही. पण दारू सोडवण्यासाठी मात्र केंद्र उभारावी लागतात. त्याच्यामुळे एक माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. इतिहासामध्ये सुद्धा आहे. चांगले लोक होते, वाईट होते, म्हणून पण इतिहासामध्ये जे चांगले लोक होते त्यांचेच फोटो लागतात, त्यांच्या जयंत्या साजरे होतात, त्यांच्याच पुढे लोक झुकतात. त्याच्यामुळे मग हे आपण जे काही आता 28 दिवस आयोजित केलं, ज्या काही गोष्टी शिकलो, ज्याची आपण आठवण काढली, मला असं वाटतं की या निमित्तानं आता आपण वाचन वाढवलं पाहिजे. वाचनासोबत ऐकणं वाढवलं पाहिजे. युट्यूब असतील, जे काही चित्रफितीच्या माध्यमातून जो काही इतिहास आहे, भारत एक खोज तुम्ही बघा. मला त्यावेळेला समजत नव्हतं, जेव्हा तो लागत होता ना, असं वाटतं काय रात्री दूरदर्शन बोर लागलं. पण आता जेव्हा ती समज आलेली आहे, जेव्हा ती परिपक्वता आली, जेव्हा ती ओढ लागलेली आहे, असं वाटतं की रोज त्याचे भाग व्हायला पाहिजे. आज मी ते जुना भाग त्याचा बघत होतो, राणा संघाचा, की कसं त्यांनी बाबरला आणलं, बाबरला कसं आमंत्रित केलं. आता हळूहळू त्याच्यामध्ये एक ओढ निर्माण व्हायला लागली. आणि इतिहासातून आपण काय शिकलं पाहिजे, इतिहास न शिकल्यामुळे काय दुष्परिणाम होतात याची जाणीव सुद्धा निर्माण होते. त्याच्यामुळे हे जे काही आपण आता 28 दिवस बरेच ठिकाणी कार्यक्रम होत असतात, चांगले चांगले युट्यूबवर तर खूप चांगले व्हिडिओ आहेत. मी मला त्या प्रतापगडचा आणि अफजल खान वधाची एवढी आवड निर्माण झाली की शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे अफजल खानाचा वध केला, मी त्याच्यावरचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे युट्यूबवर पाहिले. तर त्याच्यामुळे फायदा असा झाला की शिवाजी महाराजांचं एक काम म्हणजे आता मी मगापासून विचार करत होतो की आता म्हणजे मी याच्याशी कनेक्ट होणार की नाही. एवढ्या वेळचा प्रयत्न करतोय. आता काल रात्री आमचं शिवा काळेंनी मला रात्री फोन करून सांगितलं की सर उद्या तुम्ही समारोप करायचा आहे. तर मला फार आनंद झाला, अभिमान वाटला की अरे आपल्याला या सर्व मावळ्यांची सभा साधता येईल. तुमचं काम माझ्यापेक्षा चांगलं आहे, तुम्हाला अभ्यास चांगला आहे, परंतु काही गोष्टी मला असं वाटतं की इतिहासाच्या आपल्या जीवनामध्ये कशा अंगीकारावं हे सुद्धा आपण आता शिकलं पाहिजे. आपण तर फक्त इतिहास वाचून नाही, तर त्याच्यामध्ये शेवटी ज्ञान महत्वाचं नाही, ज्ञानाचा वापर कसा करायचा आणि तो कुठे करायचा हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. असा एक शेर आहे की खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहिले खुदा खुद बंदे से पूछे की बोल तेरी रजा क्या. मला हा शेर फार आवडतो. मला वाटतं शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शहाजी महाराज असतील, यांना हा शेर तंतोतंत लागतो. त्या काळामध्ये ते सुद्धा कोणाची तरी वतनदाऱ्या करत बसले असते, पण त्यांनी स्वतःला एवढं बुलंद केलं, कोणाच्या पुढे हात न झुकवता त्यांनी स्वतःचं एक नाव निर्माण केलं. जोपर्यंत हे पृथ्वी राहील, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील, तोपर्यंत त्यांचं नाव राहणार. नाव होण्यासाठी काही सोप्या गोष्टी केल्या का, कठीणच गोष्टी केल्या. की असं म्हणतात की जिंदगी या वक्त के बहाव में है, हर आदमी या तणाव में. आज आपण पाहिलं तर प्रत्येकाला, मी आज एका सरकारी नोकरीमध्ये कामाला आहे, अनेक लोक बेरोजगार असतात, भेटतात, पण लोकांना अनेक वेळेला अनेक गोष्टी म्हणून त्याचा आनंद राहत नाही. मला असं वाटतं हे जीवन आता किती इतिहासात जेव्हा पाहतो की पूर्वी काहीच सुरक्षितता नव्हती. कुणी यायचं, उचलून जायचं, कापून जायचं. माणूस असला तर कधी कापला जाईल सांगता येत नव्हतं. बाई असली तर कधी उचलून घेऊन जाईल सांगता येत नव्हतं. आजचं आपलं जीवन किती चांगलं आहे. आज मी कुठे वाचू शकतो. आज मी नाशिकमध्ये राहून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमरावतीचे नाही तर जेवढे आपले भावले, आपले सर्व सन्माननीय शिवप्रेमी याच्यामध्ये सहभागी झाले त्यांच्याशी बोलू शकतो. तर मग ही गोष्ट मी जाणून ठेवली पाहिजे. आणि फक्त मला काय करायचं आता की इतिहास जाणून घ्यायचा. हा इतिहास जाणून त्याच्यामध्ये काय चुका झाल्या, त्या कशा टाळता येईल, त्याच्यापासून मला काय शिकता येईल, या गोष्टीला जर मी सुरुवात केली तर मला असं वाटतं की या गोष्टीचा मला फार फायदा होईल. आता आपण हे 28 दिवस जमलो, आज 29वा दिवस आहे, कशासाठी जमलो आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. याच्यातून काय उद्देश आहे, का बरं हे आयोजन केलं असेल, फक्त जमायचं, ऐकायचं,
की आपण त्याचं काहीतरी त्याचं जीवनामध्ये वापर करायचा. कारण इतिहासामध्ये ज्या ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईपासून राजमाता जिजाऊपासून महाभारत असेल, रामायण असेल, श्रीकृष्ण असेल, त्या काळातले ऐतिहासिक संदर्भ असतील ते जाणून घेतले की कशा कशा प्रकारचे संकट येतं, त्या काळात काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचं एक व्यक्तिमत्व तयार झालं. आपोआप नाही झालं, त्यांना जाणीव होती की असे प्रसंग आले तर काय होते, शत्रूचे गुण कसे असतात, त्याच्यापासून कसं दूर राहिलं पाहिजे, कपटी लोकांना कसं हे बनलं पाहिजे. मी आता प्रबोधनकार ठाकरेंचं एक दगलबाज शिवाजी नावाचं पुस्तक मला हेडिंग वाचूनच आवडलं, मी ते बोलावलं. तर दगाबाज आणि दगलबाज मध्ये फरक आहे. दगलबाज म्हणजे जशाच तसा, ते दगलबाज होते म्हणूनच टिकले. तर तुम्हाला जर टिकायचं असेल, आपली गोष्ट जर पुढे न्यायचं असेल, तुमच्याला स्वतःचा खात्मा करून घ्यायचा नसेल, तर तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतात, इतिहासातून शिकाव्या, ते अंमल करावे लागतात. तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, संभाजी महाराजांची काहीतरी चूक झाली असेल शेवटच्या काळात, किंवा लोकांवर विश्वास ठेवला गेला असेल, पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांची कुठलीच चूक झाली नाही. ते परिपक्व आणि परिपूर्ण झालेले होते की त्यांचे प्रत्येक माणूस ओळखणे, त्याला जागेवर शिक्षा देणे किंवा त्याला सोडून देणं, त्याच्याबद्दल दयामाया दाखवली, कोणाबद्दल दयामाया दाखवायची, कोणाला शिक्षा करायची, प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांचं जर आपण चरित्र जर अभ्यासात गेलो तर 50 वर्ष त्यांचं आयुष्य, आपलं 100 वर्ष आयुष्य गेलं तरी आपण ते पूर्ण होऊ शकत नाही, असं मला वाटतं. त्याच्यामुळे इतिहासापासून काय शिकायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे, याच्यावर आपण आता भर दिला पाहिजे. आमच्या विद्युत वार्ता म्हणून आमचं एक मासिक असतं, त्याच्यामध्ये आणि डायरी असते, त्याच्यामध्ये एक वाक्य नेहमी राहतं की इतिहासावर जगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला तर तो इतिहास सांगतो, संभाजी महाराजांनी इतिहास घडवला ते सांगतो, पण कोणी की आमचे पूर्वज असे होते, आमचे पूर्वज तसे होते, याच्यावर इतिहासावर कधीच जगता येत नाही. मागच्या काळामध्ये एखादा मुलगा 10वीत 12वीत मेरिट आला असेल, 10वीत 12वीत मेरिट आला म्हणून तो काही तेच ढिंडोरा पिटू शकत नाही. जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं, यशस्वी व्हावं लागतं. शिवाजी महाराजांनी एखादी किल्ला जिंकला म्हणून ते यशस्वी झालं असं म्हणतायत. प्रत्येक लढाई, प्रत्येक युद्ध, रोजचं जीवन हे युद्ध आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कसं जिंकताय. तर हे जे काही साहित्य शिवाजी महाराजांचं निर्माण झालेलं आहे, जे काही इतिहास आहे, तो जर आपण रोजच्या जीवनामध्ये अंगीकारला तर मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं असं हे साहित्य निर्माण झालेलं आहे. मी जेव्हा पूर्वी वृत्तपत्रामध्ये काम करायचं, माझा पहिला लेख होता शिवाजी महाराज जन्माला यावे तर शेजारच्या घरी. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, असं बऱ्याच ठिकाणी लिहिलं असतं. पण राजांनी जन्माला यायचं, राजांनीच अभ्यास करायचा, राजांनीच भाषण करायचं, राजांनी जीवन कष्टात गमवायचं, राजांनी आराम करायचा नाही, आणि फक्त आपण त्याचं त्या स्वराज्यामध्ये राहून घ्यायचं साधा भविष्य होणार. आज आपण पाहिलं जगामध्ये तर जगात सुद्धा तिसऱ्या युद्धाच्या काठावर उभा आहे, कधी सांगतायत. युक्रेन सारखा देश भौतिकदृष्ट्या जरी संपन्न असला तर तुम्ही जर मानसिकदृष्ट्या आणि तुमचा युक्तिवाद नसेल तर तुम्ही जगात टिकू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इतिहास जाणून घेऊन आपल्यामध्ये ते आपण ते बदल केले पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, ज्ञानाचा वापर करायला पाहिजे. इतिहासामध्ये आजच्या जगामध्ये मला इतिहास पूर्वी आवडायचा नाही, इतिहासामधले सण इसवी सण मला आवडायचे नाही. पण जेव्हापासून मी प्रशासनामध्ये समाजामध्ये काम करतो मला ही जाणीव व्हायला लागली की तुम्हाला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. मग रामायण असू द्या, महाभारत असू द्या, श्रीकृष्ण असू द्या, पदोपदी जीवनामध्ये गीतासार असू दे, तुमच्या जीवनामध्ये पदोपदी याची जाणीव होत राहते. आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक्झिक्यूट करावी असं मला वाटतं. आणि हे जे काही उपक्रम आहे, आज आपण संभाजी महाराजांच्या पुस्तकाचं वाचन केलं, असं एकट्याचं होत नाही, सामूहिकपणे होतं. जेव्हा कुणीतरी आवाज देते की चला आपण जुळूया, कुणीतरी पुढाकार घेतं, त्याच्या निमित्तानं जेव्हा एकत्र येते तेव्हा माणसाला एक आनंद होतो, एक एकात्मता तयार होते आणि एक विचाराचे लोक एकत्र जुळतात. वाईट विचाराचे लोक सुद्धा लवकर जुळतात. तंबाखू खाणारा जो तंबाखू खाणारा जातो, दारू पिणारा मात्र दारू पिणारा जुळतो, त्याची ती ओढ असते. पण चांगल्या विचाराची ओढ असते तर चांगल्या विचाराचे माणसं सुद्धा मिळतात. मला योगायोगाने प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिवाजी काणे यांची ओळख झाली आणि त्यांचं कार्य मी पाहून एका नोकरीमध्ये काम करत असताना एक चांगलं काम ते करतात आणि एवढे मावळे त्यांच्यासोबत जोडली, ही फार मोठी गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी करणे, पैसा कमावणे, ही गोष्टी आपण जीवनभर करतो. आपण इतिहासातून हे शिकलं पाहिजे की कोणीच किल्ले घेऊन गेलेले नाही, त्यांचे थडगे इथेच आहे. परंतु ज्यांनी चांगलं काम केलं, आज आपले आजोबा पंजोबा त्यांचा इतिहास माहित नसेल, पण शिवाजी महाराज माझ्या घरचे आहेत, संभाजी महाराज माझ्या घरचे आहेत, शहाजी महाराज माझ्या घरचे आहेत, जिजामाता माझ्या घरच्या आहेत. ही भावना निर्माण झाली कारण ज्यांनी चांगलं काम केलं समाजामध्ये तो प्रत्येक जण चांगला आहे
औरंगजेबासारखं अजूनही नाव निघालं लोक नाताळतात. म्हणजे त्यांच्या समाजाचे सुद्धा लोक त्यांना चांगले म्हणत नाही, कारण त्यांनी ज्यांनी वाईट काम केलं त्याचं वाईटच होणार. मला असं वाटतं इतिहासातून आपण ज्या ज्या काही शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, कोणी असो, कोणत्याही जातीचं असो, धर्माचं असो, ज्याने ज्याने चांगले काम केलं ते आत्मसात करणे, आश्रय करणे आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करणे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्ञान आणि आरोग्य या दोन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. जिथून जिथून ज्ञान मिळेल, म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्ही जर बघितलं असेल तर कुठल्या गोष्टीचं त्यांना ज्ञान नव्हतं. भूगोलाचं ज्ञान होतं, हवामानशास्त्राचं ज्ञान होतं, विज्ञानाचं ज्ञान होतं, मानसशास्त्राचं ज्ञान होतं, सामाजिक शास्त्राचं ज्ञान होतं, प्रशासनाचं ज्ञान होतं, गणिताचं ज्ञान होतं. संभाजी महाराजांना तर अनेक भाषा अवगत होत्या. म्हणजे तुम्हाला फक्त काही एखादी गोष्ट मिळाली म्हणून तिथं थांबून चालत नाही, तुम्हाला रोज नवीन शिकावं लागतं. ते सांगेल इतिहासावर जगता येत नाही, एक गोष्टी मिळवली की संपत नाही. एकदा मी स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन असा अकोल्याला एक कार्यक्रम होता. त्यावेळेला मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आयोजित होता आणि माझ्या मथाळा होता त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन, आणि जवळपास 500 विद्यार्थी तिथे त्या कार्यक्रमाला होते. मी त्या मथाळा पाहून मागच्या बॅनरवरचं सांगितलं की जीवनात जरी तुम्ही एमपीएससी परीक्षा पास झाली, नोकरीवर लागली, तरी रोजच स्पर्धा आहे, रोजच परीक्षा आहे आणि रोजच मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे एकदा एक लढाई जिंकली म्हणजे संपलं नाही, रोजच लढाई. आज आपण एक गोष्ट पूर्ण झाली म्हणजे उद्या काही नाही असं नाही. त्याच्यामुळे रोज तुम्हाला नवीन युद्ध तयारच आहे, नवीन लढाई आहे, नवीन आव्हान आहे. ते करण्यासाठी नवीन गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात, नवीन बदल करावे लागतात, नवीन तंत्रज्ञान शिकावं लागतं, काळानुरूप तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतात, तरच तुम्ही त्याच्यामध्ये टिकू शकता. म्हणून इतिहासापासून बसून बोध घेऊन आपण स्वतःमध्ये आज काळाची जी गरज आहे ते आपण शिकलं पाहिजे. चांगल्या विचारावर चाललं पाहिजे. म्हणजे एक मात्र नक्की आहे की चांगल्या विचारात जो जे पेरतं तेच चुकवते, हा विज्ञानाचा नियम आहे. अच्छा होना पडता है, बुरा तो अपने आप निकल कर आता है, पण अच्छा बोलल्यानंतर अच्छाच गोष्टी निघतील. त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत इतिहासामधल्या, मग शिवाजी महाराजांचे जे गुण आहे पूर्ण आपण घेऊ शकत नाही, पण काही तर घेऊ शकतो. जीवनामध्ये त्यांनी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या तर करू शकतो, ह्या फार गरजेच्या आहे. आज जे हे काही हे केलं, फक्त हे माझ्यापुरतं मर्यादित असून चालणार नाही. शिवा काळेकर, प्रत्येक पात्र यांनी पुस्तक वाचून चालणार नाही, तर सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मी सांगत असतो की त्यांनी सर्व समाज का सोबत चालला पाहिजे, सगळ्या समाजाचे लोक का सोबत चालले पाहिजे. जेव्हा बाकीच्या मुघल साम्राज्य किंवा जे त्या काळातले साम्राज्य होते, त्यांनी फक्त काही लोकांचा विचार करायचे, पण सगळ्या समाजाचा, गरिबांचा, सगळ्या जातीचा, दीनदलितांचा, स्त्रियांचा सगळा विचार करणारे हे महाराज होते, म्हणून त्यांचं नाव निघते. त्याच्यामध्ये असं आहे की एक शेतकरी होता, तो चांगलं पीक घ्यायचा, नवनवीन संशोधन करायचा, बियाणं पेरायचा, खतं चांगले द्यायचं, चांगल्या प्रकारचं पीक घ्यायचं. मग तो जेवढा काही शिकायचा, ज्ञान घ्यायचा, त्याच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा ते ज्ञान द्यायचं, स्वतःच्या वेळचे बियाणे द्यायचं, तंत्रज्ञान द्यायचं, आणि रेडीमेड त्यांना पण सांगायचं घे तुम्ही वापरलं पाहिजे, मी वापरलं, मी एक उत्पादन घेतलं. मग बाकीचे लोक त्यांना विचारतात की तुम्ही एवढी मेहनत घेता, स्वतः कौशल्य मिळवता, ज्ञान मिळवता, मग तुम्हीच त्याचा काय फायदा घेत नाही, इतरांना का देता, बाजूच्या शेतकऱ्यांना का ती बियाणे वाटता, त्यांना का तुम्ही तंत्रज्ञान सांगता. ते म्हणाले की याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. मला जरी हे ज्ञान माहित झालं, तर माहिती माहित झालं असेल, तर वाटणं सुद्धा माझं काम. माझ्या आजूबाजूचे शेतकरी जे पेरतात त्यांना जर मी ती माहिती दिली नाही, तर उद्या काय होईल की माझ्या शेतामध्ये चांगलं पीक आलं, पण त्यांनी चांगलं ते बियाणं पेरलं नाही, जर त्यांच्या पिकावर जर किटाणू आले, त्याच्यावर अळी आली, त्याच्यावर काही त्याच्यावर बुरशी चढली, जे काही आजार आले, तर ते सुद्धा संक्रमणाद्वारे, पाण्याद्वारे, हवेद्वारे माझ्या पिकावर येईल. माझं पीक त्याच्यामध्ये खराब होणार आहे. आज जर फक्त मलाच पीक झालं, तर उद्या माझ्या शेतामध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. फक्त मी डेव्हलप होऊन उपयोग नाही, तर माझ्या बाजूचा जर शेतकरी डेव्हलप झाला, माझे बांधव डेव्हलप झाले, तर मी चांगल्या प्रकारे जगू शकणार आहे. चोऱ्यांचं प्रमाण कमी होणार, एकामेकाबद्दल आत्मीयता, आदर वाटेल, कोणी कोणाला कमी लेखणार नाही, कोणी कोणाला हिन लेखणार नाही. तर याच्यामध्ये सुद्धा माझं स्वार्थ आहे. तसं मला असं वाटतं स्वार्थ आपलाही असला पाहिजे. शिवाजी महाराज मला समजून फायदेशीर, तर समाजामधले जे नवीन मुलं आहे, विद्यार्थी आहे, सगळ्यांमध्ये, कारण त्याच्यापासून जो माणूस शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना समजणार आहे, तो माणूस चांगल्या वाटेनच चालणार. कारण अनेक जगामध्ये राजे होऊन गेले, सगळ्यांच्या नावं निघत नाही. आजही राजा झाला, मोठा गेला की बस नोटा उडवणे, उधळण करणे आणि भोग घेणे, एवढीच हे आहे. पैसा आला की बारमध्ये जाणे, व्यसन लागणे. पण चांगलं व्यसन, नशा असा पाहिजे तुम्हाला, नशा पाहिजे, पण काही व्यसनानच नशा होते असं नाही. चांगल्या कार्याला, महाराजांना जे व्यसन होतं स्वराज्याचं, अशी व्यसन सुद्धा लावू शकतो. जगामध्ये ऑलिम्पिक मध्ये पुढे जाणारे लोक असतील, संशोधन करणारे लोक असतील, आज ज्याने झूम टेक्नॉलॉजी लावली, तो सुद्धा एक नशेचा भाग आहे.
आज ज्यांनी ज्यांनी आज आजारावर संशोधन केले रात्रंदिवस, न्यूरो सर्जरी मधले असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतील, तर ते सुद्धा व्यसन आहे. फक्त तुम्ही कशासाठी करता हे महत्वाचं आहे. आणि हे जर शिकायचं असेल तर मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या विचाराची फार महत्वाची गरज आहे. तुम्हाला जर बदलायचं असेल तर शिवाजी महाराजांना आज लोक देव मानतायत, तर मला वाटतं त्यांना देव बनू नका, त्यांचं अस्तित्व संपू नका. एक व्यक्ती, एक एक पुरुष काय करू शकतो जीवनामध्ये, एवढी माणसाची कॅपॅसिटी जर करतो म्हटलं समाजाचं भलं, आपलं जीवन जर लोकांच्या कल्याणासाठी वापरू शकतो, हे आपल्याला यातून शिकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं नॉलेज वाढवणे. आज नॉलेज साठी एवढे माध्यम आता युट्यूबच्या माध्यमातून आज पूर्वी अभ्यासाचे नोट्स उपलब्ध नसायचे, झेरॉक्स उपलब्ध नसायचे, पुस्तक उपलब्ध नसायचे. मी चॅट जीपीटीला आज विचारत होतो, तुम्हाला माहिती आहे हे आलेलं त्याच्यामध्ये की शिवाजी महाराजांचे 20 गुण मला सांग, एका सेकंदात तुम्हाला 20 गुण सांग. प्रचंड टेक्नॉलॉजी बदललेली, प्रचंड माहितीचा सोर्स वाढलेला. माहिती सुद्धा ज्ञान आहे. आज माहिती सुद्धा पैसा आहे, माहिती सुद्धा ताकद आहे. ज्याच्याकडे माहिती आहे तो सत्ता गाजवणार आहे जगावर. ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, गुगल, मायक्रोसॉफ्ट जगावर राज्य करतात. साध्या ह्याच्या स्विगी असतील, झोमॅटो असतील, ओला असतील, उबेर असतील, हे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व्हिस का देतात? तुमची इन्फॉर्मेशन घेतात. तुमची आवड काय, निवड काय, तुमचा सगळा डाटा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या जातो. म्हणजे आज माहिती सुद्धा आपल्याला हे बदलता आलं पाहिजे. आपल्याकडे माहिती वाढली पाहिजे. माहितीचा स्फोट होत आहे फक्त, पण आपल्याकडे जगामध्ये काय माहित नाही हेच आपल्याला माहित नसतं. मला असं वाटतं की रोज कमीत कमी वर्तमानपत्र रोज एक आपण वाचलं पाहिजे. रोज एक म्हणजे कमीत कमी दर महिन्याला मासिकं वाचले पाहिजे, दर महिन्याला पुस्तकं वाचली पाहिजे. व्यसन आपण पुस्तकाचे लावले पाहिजे. पुस्तकाचे व्यसन म्हणजे गुंतवणूकच आहे. जगामध्ये जेव्हा कोरोना येऊ, महापूर येऊ, युद्ध येऊ, तुमचे तुमचा पैसा चोरीला जाऊ शकतो, तुमचे घर उद्ध्वस्त होऊ शकतात, तुमची संपत्ती जाऊ शकते, पण ज्ञान तुमचं कोणीही चोरू शकत नाही. ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ते तुम्ही कोणाला तुमची लुटून नेऊ शकत नाही, मरेपर्यंत तुमच्या सोबत राहते. त्याच्यामुळे ज्ञानाला फार महत्व आहे. ज्ञानाच्या भरोश्यावर शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले दिले त्याच्या भरोश्यात नंतर पुन्हा मिळवले. संपत्ती मिळवता येते, ज्ञान नाही मिळवत आहे. त्याच्यामुळे गुंतवणूक करायची असेल तर ज्ञानामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ज्ञान जेव्हा प्राप्त होते तेव्हा परिपक्वता, प्रगल्भता प्राप्त होते. माणूस संयमी होतो, प्रज्ञाशील होतो, त्याच्या चेहऱ्यावर तेज येते. फिरायला तेज येत नाही चेहऱ्यावर, चेहऱ्यावर ज्ञानामुळे तेज येतो. ज्ञान एकदा निर्माण झालं की माणसाला त्या छोट्या मोठ्या गोष्टी काहीच वाटत नाही. गौतम बुद्धांना आपण असं म्हणतो की पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं. माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनात टर्निंग पॉईंट होऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये इथं बसू बसू आपल्याला एखादं ज्ञान प्राप्त होऊ शकतं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पण चांगल्या जागी जाणे, चांगल्या ठिकाणी बसणे, आपल्या जीवनातला प्रत्येक वेळ अशा चांगल्या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. प्रत्येक पुस्तक असेल, महाराजांवर असेल, विज्ञानावर असेल, हे जगामध्ये कोणी कोणी शोध लावले हे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. आज मी रेबीजच्या लसीचा ज्याने शोध लावला, ज्याने अॅनेस्थेशियाचा शोध लावला, त्या लोकांना मी रोज नमन करतो. कारण ह्यांनी शोध लावले नसते आज आपण आपलं दात सुद्धा काढू शकलो नसतो, माहितीये का? तर ह्या गोष्टीकडे आपण सुद्धा फार लक्ष दिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या पाहिजे. आता माझं ते सध्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता मी एक वाक्य वाचलं की युअर सिच्युएशन इज नथिंग, युअर रिस्पॉन्स इज एव्हरीथिंग. म्हणजे तुमची सिच्युएशन तुमच्या हाती नाही. आता मी बसला अजून सुद्धा बंद पडू शकते. बंद पडल्यानंतर बंद पडणे किंवा सुरू होणे माझ्या हाती नाही, पण त्यानंतर मी जी क्रिया करणार ती माझ्या हाती आहे. माझा रिस्पॉन्स माझ्या हाती आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा रिस्पॉन्स कसा करायचा त्याच्या हाती नव्हतं की एका दिवसात जिंकायचं नव्हतं, पण रिस्पॉन्स कसा करायचा, काय करायचं त्या गोष्टीचं आपल्याला हे आपण ठरवलं पाहिजे. प्रॉब्लेम राहणारच आहे, पण आपण त्याला कसं पुढे जायचं, म्हणजे जिंकणं किंवा हरणं आपल्या हाती नाही, पण लढणं आपल्या हाती, आपले प्रयत्न आपल्या हाती आहेत. पण प्रयत्न तुमचे दिसले पाहिजे. लोक कधी कधी प्रयत्नांना सुद्धा सलाम करतात. प्रयत्न जर असतील तर यश मिळतंच, पण तुम्ही यश नाही मिळेल अपयशाला तरी प्रयत्न जरी दिसले तरी लोक तुम्हाला सल्यूट करतात. आणि प्रयत्नामुळे तुम्ही सुद्धा त्या लेवलचे बनता, तुम्हाला सुद्धा जाणवतं ते. तर मला असं वाटतं की या जे काही गोष्टी आहेत त्या आपण प्रयत्न केले पाहिजे. वाचन वाढवलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे जेवढे पुस्तक असतील आपण भेट देताना महाराजांची पुस्तकं असतील, चांगली इतिहासाची पुस्तक असतील, कोणाला पुष्पगुच्छ देण्यापेक्षा बुक दिलं पाहिजे, बुकऐवजी बुक द्या. वाचन केलं पाहिजे. असे सामूहिक वाचन झाले पाहिजे. सामूहिक वाचनामुळे जुळतो माणूस. जर आपण जिमला जर एकटा माणूस कंटाळा करतो, पण 4-5 जणांचा ग्रुप असेल, आता जर गावीत गावची मोहीम असेल, जेव्हा शिवा काढे टाकतात की नाही आपल्याला जायचं, तर माणूस पण त्याला प्राधान्य देतं. इंटरेस्ट महत्वाचा आहे. इंटरेस्ट तुमचा जर एकदा जागृत झाला ना, इंटरेस्ट असेल तर तुम्ही रात्री बेरात्री तुम्हाला त्रास होईल.
इंटरेस्ट असेल ना, संध्याकाळी बरेच लोक कामावर असले की म्हणतात कंटाळा 6 वाजता, आणि रात्री 12 एक वाजेपर्यंत अशा ठिकाणी बसण्याची बसू नये, कारण ती इंटरेस्टमुळे आहे. बाकी काम करताना थकतात. आज मी पाहतो, जर तुम्ही एखाद्या चहाच्या टपरीवर गेला, तो माणूस सकाळी 6 वाजता बसून रात्री 10 वाजेपर्यंत टपरी चालवतो. तो उभं राहून थकत नाही, आणि आपण 2 मिनिटं त्या टपरीजवळ उभं राहिलो तर आपण थकून जातो, बसत जागा नाही का. आपण एखाद्या सलून मध्ये गेलो, तो सकाळी 8 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत उभा असतो, आणि आपल्याला 5 मिनिटं जागा नाही भेटत, थकतो. कारण त्याचा इंटरेस्ट आहे कामामध्ये. ज्या वेळेला तुम्हाला इंटरेस्ट येतो, त्याच्यामुळे शरीर तुमचं थकत नाही, तुमची ओढ निर्माण होते. मी जेव्हा लेक्चर घेतो, मी दिवसभर उभा राहतो, मला बसा वाटत नाही, कारण इंटरेस्ट आहे मला बोलण्याचा. जेव्हा बोलण्याचा इंटरेस्ट येतो, मला भूक लागत नाही. इंटरेस्ट जर आपण निर्माण केला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीर त्याला साथ देते. जशा काही आपण मेंदूला सूचना करतो की माणूस हा विचाराची निर्मिती आहे, मॅन इज प्रोडक्ट ऑफ हिज ओन थॉट्स. मनुष्य हा विचाराची निर्मिती. थॉट्सवरच पुस्तक आहे, की बडी सोच का बडा जादू, असे अनेक पुस्तकं. थिंक क्लिअरली. तुम्ही जसे दिवसभर विचार करता. मी आता प्रतापगडला गेलो, तुम्ही प्रतापगडला जाताना ही प्रतापगडची लढाई आहे, मी त्याच्यावर फार बारीक विश्लेषण केलं, की ज्या वेळेला अफजल खान आला असेल, तेव्हा शिवाजी महाराज दररोज काय विचार करत असतील. विचाराची की असा विचार करत असतील की आता कुठले गेम खेळायचे, आता कसा आराम करायचा. महाराजांच्या दिवसभर विचाराची प्रक्रिया काय सुरू राहत असेल, कशा प्रकारचे विचार करत असतील, त्यांची विचाराची प्रोसेस काय असेल, की आज आराम करायचा आहे, आज बसायचं आहे, आज एन्जॉय करायचं आहे, असे विचार करत असतील. की आता पुढचं पाऊल काय केलं पाहिजे, कशा प्रकारची निर्मिती राखली पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे विचार करता तसे बनता. म्हणजे विचार सुद्धा तुम्हाला घडवतात. तुम्ही दिवसभर आपण विचार करतो, दिवसभर मला वाटतं जवळपास आपण 30 ते 35 हजार विचार करतात. पण विचार काय करतो याचा आपण कधीतरी विचार केला का? अनेक लोक दिवसभर याचं काय करण्याचा विचार करतात, की आपण मोठं वाढण्याचा विचार करतात. आपण महाराजांबद्दल विचार करतो, की पुस्तक वाचण्याबद्दल विचार करतो. काही लोक नुसते पैसे कमवण्याबद्दल विचार करतात, हेल्थ कमवण्याबद्दल विचार करतो. याचा सुद्धा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपण लोक जेवढे संघटित होऊन जेवढा हा विचार पसरू, महाराजांचा विचार पसरू, जेव्हा त्याच्यावर बोलू, तेव्हा जीवनामध्ये एक सकारात्मकता येते. जेव्हापासून मी शिवाजी महाराजांच्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, माझ्यामध्ये एक वेगळा विलक्षण कॉन्फिडन्स आला, की महाराजांनी एवढ्या गोष्टींना जर सामोरे गेलं तर माझ्या पुढे काहीच आव्हानं नाही. मला छोटे मोठे आव्हानं आता जीवनात काहीच वाटत नाही. जेव्हापासून मी गेलो, माझ्यामध्ये प्रचंड बदल व्हायला लागले. मला माझ्यामध्ये एक स्फूर्ती यायला लागलेली, की लोक घोड्यावर बसून जायचे, मला पायी चालू शकत नाही, मी गाडीवर चालू शकत नाही, मी इतका प्रवास करू शकत नाही. आपण जे विचार करतो टाळण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा मी महाराजाबद्दल विचार करतो, प्रत्येक गोष्टीबद्दल, ते चढले कसे असतील, तलवार घेऊन फिरले कसे असतील, पाणी भूक लागली तेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा त्या जंगलामध्ये सैन्य लपलं असेल, त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल का, पार्सल घेऊन गेले असतील का, भूक लागली तेव्हा काय गेलं असेल, फोन असतील का, कम्युनिकेशन कसं झालं असेल. प्रत्येक गोष्टीचा मी विचार करतो की अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वराज्यासाठी, दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नाही, की मला इंटरव्ह्यू मिळते, मला काही मिळते म्हणून प्रयत्न केला. तर आज आपल्यासाठी केलं म्हणून आज आपण इथे बसून चर्चा करतोय, बोलतोय, आनंदाने झोपतोय. आज इथं मी पाण्याची बॉटल घेऊन बसलोय, आज इथं पंखा सुरू आहे. ही त्याची देण आहे, याचा आपण रोज पदोपदी विचार केला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि हे विचार पुढच्या पिढीला पेरले पाहिजे. कारण इतिहास हा कंटाळवाणा विषय आहे. जोपर्यंत आपल्याला बितत नाही तोपर्यंत आपण वाचत नाही. परंतु हे सांगण्याची फार गरज आहे, की भूगोल जर आपला बदलू द्यायचा असेल, तर इतिहास आपल्याला जागृत होणे फार काळाची गरज आहे. अजून एक वाक्य वाचलं होतं, की शिवाजी महाराजच का काळात, त्या काळात हे आले, की कमजोर वक्त ताकदवर चरित्र को जन्म देत आहे. कमजोर काळामध्ये प्रत्येक, मग श्रीकृष्णाचे असेल, रामाचे असेल, हनुमानाचे असेल, कुठल्याही काळामध्ये जे जे चांगले लोक होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, जे जे काही समाज सुधारक असतील, त्यांनी त्या काळात ती परिस्थिती चांगल्या त्याच्यामध्ये केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण सुद्धा जीवनामध्ये प्राथमिकता फार महत्वाची आहे. तुम्ही एक शब्द लिहून टाका, प्राथमिकता, प्रायोरिटी. आपली प्राथमिकता काय असली पाहिजे, ठरलं पाहिजे की आपला जो वेळ मिळाला तो कशामध्ये आपण घालवायचा, कशाला प्राधान्य द्यायचं. जीवनामध्ये 24 तास मिळतात, सगळ्यांना 24 तास मिळतात, तुम्हाला मिळतात, मला मिळतात, संशोधकांना मिळतात, राष्ट्रपतींना मिळतात, पंतप्रधानांना मिळतात. मग त्या 24 तासामध्ये मला करायचं काय, हा वेळ कसा गमवायचा. कारण जीवनाचा आपला जो एड आहे हा ठरलेला आहे, फक्त आपल्याला वेळ माहित नाही, आपल्याकडे किती वेळ आहे माहित नाही. पण असं जगताना त्या आयसीयू मध्ये जायच्या अगोदर असं वाटलं पाहिजे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला उद्या लोकांनी आठवलं पाहिजे, आपली कोणतरी आठवण काढली पाहिजे. याचं हे जे काही मी आज उपाय आहे, कोणाचे तरी उपकार आहे. ज्यांनी पल्स पोलिओचा डोस शोधून काढला असेल, ज्यांनी मला गुवारच्या लसी दिल्या असतील, ज्यांनी काढण्याची लसी दिल्या असतील, ज्या समाज सुधारकांनी माझ्या शिक्षणासाठी प्रयत्न केले असतील, ज्या महाराजांनी, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी बलिदान केलं असेल, म्हणून मी आज उभा आहे. मग मी फक्त आठवायचं तेवढंच करायचं.
की माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी माझे काही घटक, माझे काही टक्केवारी, माझ्या ज्ञानाची असेल, माझ्या पैशाची असेल, माझ्या योगदानाची असेल, माझ्या शब्दांची असेल, ती कुठेतरी समाजाप्रती दिली पाहिजे. कुठल्या तरी कामामध्ये मी स्वतःला झुकून दिलं पाहिजे. कोणाने तरी मला योगदान दिलं म्हणून मी आज बोलू शकतो. आज मला शासनानं असेल म्हणून मी ते काम करू शकतो. मला वाटतं आपण पदोपदी ठेवली पाहिजे. आणि इतिहासापासून विचाराची क्लॅरिटीला मी फार महत्व देतो. क्लॅरिटी असली क्लिअर, एकदम एकदम क्लिअर. मी शिवाजी महाराजांचा इतिहास का वाचतो, मला काय शिकायचं, शिवाजी महाराजांनी कशामुळे आज नाव निघतो. मला सगळ्यात महत्वाचे शिवाजी महाराज आवडत असतील तर महिलांचा सन्मानाबद्दल. पूर्वी तर असं होतं की म्हणजे एखादा माणूस मोठा झाला की बस महिलांना कोणी सन्मान देत नव्हतं. आणि ते जे नैतिक अधिष्ठान होतं ते जिजामातेमुळे, जिजामातेनेच ते घडवलं, जिजामातेनेच ते रुजवलं. नंतरच्या आज सुद्धा मला ते वाटतं की ही गोष्ट आपण रुजवली पाहिजे, की आदर करता आला पाहिजे, मोह टाळता आला पाहिजे. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष. मोह येत राहतात. तुम्हाला लोक स्वतः जवळचे मित्रच आपल्याला सिगरेट प्यायला सांगतात, दारू प्यायला सांगतात. पण जी गोष्ट आपल्या आई वडिलांना आवडत नाही, जी माझ्या मुलांना आवडत नाही, जे माझ्या बायकोला आवडत नाही, त्याचा आपण त्याग केला पाहिजे. ही ही मोठी गोष्ट आहे. दारू पिणे, चुकीच्या गोष्टी करणे ही सोपी गोष्ट आहे, ते टाळणे ही मोठी गोष्ट आहे. तर ह्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. जी गोष्ट चांगली गोष्ट आहे तिचं तात्काळ आत्मसात केलं पाहिजे. कोणी म्हटलं की उद्यापासून जिमला जाऊ, ऍक्सेप्ट. उद्यापासून आपण पुस्तकात जायला ऍक्सेप्ट. उद्यापासून आपण किल्ल्यावर जाऊ, ऍक्सेप्ट. उद्यापासून आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने मोहीम राबवायची, ऍक्सेप्ट. चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. जो कोणी आपल्याला सांगते असे लोक मिळत नाही. चांगल्या सहवासात राबले पाहिजे. आज शिवाजीकडे कोण, मला असं वाटतं शिवाजी तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही एक चांगल्या विषयावर चाललेला. तुमच्या घरच्यांना पण आनंद वाटत असेल की काय आपला मुलगा आहे. आपल्या आई वडिलांना नेहमी जो माणूस चांगल्या गोष्टी करतो त्याचा प्रचंड अभिमान वाटतो. तुम्ही किती पैसा कमवलायचा नाही, पण आज शिवाजीने कोल्हापूरमध्ये काम करून 500 ते 600 मावळे जमा करणे एका व्यक्तीने नोकरी करताना फार मोठी गोष्ट आहे. ही सुद्धा कमाई आहे. वह भी कमाई जो साथ में जाएगा. कुछ चीजें पैसों से नहीं मिलती और मुझे उन्हीं चीजों का शौक है. तर पैशाच्या अशा गोष्टी आपण सुद्धा कमावल्या पाहिजेत. पैसा मिळतो पण पैसा राहत नाही. ज्या ज्या लोकांनी पैसा कमावला तुम्ही बघा, त्यांच्या पुढच्या पिढीचा तो पैसा राहिलेला नाही. विचार जर पेरले ते विचार कोणी चोरू शकत नाही. तुमच्या ब्रेन प्रोग्रामिंग नावाचं एक पुस्तक आहे. तुमच्या मेंदूमध्ये जेव्हा एखादी गोष्ट निर्माण होते ते कोणीच काढू शकत नाही मरेपर्यंत. त्याच्यामुळे या अशा गोष्टीला आपण जुळलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि आपण चांगल्या ठिकाणी जुळलेलो आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण कराव्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. असं म्हणतात की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्ध काळामध्ये रक्त कमी सांडावं लागतं. मग उद्या युद्ध आल्यानंतर आपण आपली तलवार पाजवून ठेवायची का? तर आजपासूनच आपल्याला हे सराव करावा लागतील की कुठली परिस्थिती आलीच नाही पाहिजे. महाराजांचं नाव काढल्यानंतर जी स्फूर्तीची ऊर्जा मिळते ती ऊर्जा प्रत्येकामध्ये आपल्या आली पाहिजे. वक्त पर पसीना बहाना ताकि बाद में आंसू बहाना ना पडे. म्हणून आज हे आपल्याला करण्याची गरज आहे. आजार झाल्यानंतर मग काही फायदा नाही. किडन्या फेल झाला मग डायलिसिस करावं लागणार आहे. किडन्या फेल होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, ह्या गोष्ट आज आपण शिकून घेतली पाहिजे. आणि जे आज आपण दोर आहेत आपले, ते कापल्यानंतरच माणूस लढतो. मी असं बरेच वेळा पाहिलं की ऑप्शन नसताना करतो. मग ऑप्शन नसताना मग काही फायदा होत नाही. आज आपल्याकडे चांगली संधी आहे चांगलं जुळण्याची, नवीन ज्ञान घेण्याची. तर हे आपण असं करावं. माझा वेळ संपत आलेला आहे. माझ्याकडे मी आज जाणीवपूर्वक शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल बोललो नाही, कारण आपण माझ्यापेक्षा सगळं चांगले जाणता. पण या विचारांचा आपल्या जीवनामध्ये काय करायचं, या विचारांचा इतिहास जाऊन, तर मला असं वाटतं की याचा आपण रोजच्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे. आपण जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही ते करत असाल तर तुमचं अभिनंदनच आहे. पण आपण जे करतो ते इतरांना सांगा. त्यांना सुद्धा या शिव विचारामध्ये आपण जोडूया. आणि याच्यामध्ये जगाचं आणि समाजाचं भलं आहे. कारण शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव राज्याला दिलं नाही किंवा स्वतःच्या परिवारासाठी केलं, त्यांना तर प्रचंड हालापिष्ट करावं, सहन करावं. पण त्यांनी आपल्यासाठी केलं, हे बलिदान दिलं. हे बलिदान जर वाया जाऊ द्यायचं नसेल तर त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलं याचा आठवण आपण दररोज ठेवूया. आणि त्यांना सुद्धा आपल्याला जेव्हा ते पाहत असतील तर त्यांना वाटलं पाहिजे की माझं बलिदान वाया गेलं नाही. हे जे माझे मावळे होते यांनी या रक्ताचा थेंबाचा म्हणजे खऱ्या अर्थानं माझा त्यागाला खऱ्या अर्थानं जाणलं आणि त्याचा वापर केला तर त्यांना ते वाटेल. तर मला एवढीच विनंती करतो की आपण चांगल्या रस्त्यावर चाललोय, चांगल्याच रस्त्यानं चाला. कारण चुकीच्या रस्त्याने वळण्यासाठी लोक बसलेले आहेत. तरी आज मला शिवाजी यांनी जी संधी दिली, खरंच मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही पण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार इथे
व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय शिवाजी, जय जिजाऊ. जय शिवराय सर. अनमोल असं मार्गदर्शन तुमचं आम्हाला प्राप्त झालं, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. मार्च महिना आहे, धावपळीचा वेळ आहे, तरी तुम्ही वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या श्रोत्यांना एक विनंती करतो की आपण हे जे काही करतोय थोडंफार छत्रपती संभाजी महाराजांना स्मरण्यासाठी, याचं जर खरोखर तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं असेल तर याचा फीडबॅक आपल्या ग्रुपवर द्या. म्हणजे जे जॉईन झाले नाही त्यांनाही कळू द्या की आजचं सेशन किती महत्वाचं होतं, आजचे विचार हे किती महत्वाचे होते. जे आले त्यांना ते विचार ऐकण्याला मिळाले, पण जे नाही आले त्यांनी एक चांगली संधी सुटली, असा हा विषय आहे. आणि आम्हालाही काही करताना प्रोत्साहन मिळेल तुम्ही दिलेल्या शाबासकीमुळं. तर सगळ्यांनी आपापले व्ह्यू, आपापले मत आपल्या ग्रुपवर टाका. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा उद्या अं, बलिदान दिवस आहे, तर मृत्युंजय अमावस्या उद्याची. सगळ्यांनी महाराजांना स्मरणासाठी, महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी, महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे काही आपापल्या परीनं होईल ते आपल्या मनातून, अंतकरणातून करावं अशी एक विनंती करतो. अं, आणि आता मला वाटतं एखाद मिनिट राहिला असं, तर असं म्हणू शकत नाही कोणा आपण मत व्यक्त करा. पण ठीक आहे. हे सेशन ऑटोमॅटिक बंदच पडत. खरं तर ग्रुपवर छत्रपती सर्वांनी संभाजी अभिप्राय महाराजांच्या देऊ आत्मे, शकता मला. हा, ग्रुपवर सगळ्यांनी आपल्या मावळे स्वराज्याच्या या याच्यावर आपला अभिप्राय नक्की द्या. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. आम्हाला नवीन अजून काही पुढचे प्रोग्राम करण्यासाठी एक चालना मिळेल. आपण असेच सेशन लॉकडाऊन पिरियड मध्ये पण केले होते, तेव्हा भरभरून प्रतिसाद मिळाला. एका एका सेशनला जवळपास 80-90 लोक तेव्हा राहायचे. लॉकडाऊन होता, वेळ भरपूर लोकांजवळ होता, त्यामुळं तेव्हा साहजिकच आहे खूप मोठा प्रतिसाद राहायचा. मला वाटतं एका सेशन मध्ये तर 150च्या वर आकडा पोहोचला होता. तर आपलं फक्त एकच उद्देश आहे की आपल्या चांगल्या विचाराची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. आणि इतिहास तर आपण नेहमी वाचतो, पूर्ण महिनाभर आपण पूर्ण 28 दिवस, 29 दिवस आपण इतिहास वाचलाय. पण ते इतिहासाचा सार आज विकास आडेसरांनी आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. आणि इतिहासाचं आपल्याला कशा प्रकारे आत्मसात करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचे त्या महत्वाच्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत हे सरांनी सांगितलं. त्याबद्दल मी सरांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि आजची सर काही सूचना आहेत प्रतीक सर? नाही, सूचना नाही दादा, फक्त काय अभिप्राय आपल्या सर्वांनी ग्रुपवर टाका, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि आपल्या ज्या मोहिमा होतात त्यात सर्वांनी सहभागी व्हावं, एवढीच एक अपेक्षा आहे. उद्या सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचं पूजन करावं, बस एवढंच.